जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सीईटीपीचे दुर्लक्ष व मूकदर्शक प्रशासन, रस्त्यावरील पाईपलाईन लिकेजमुळे नागरिकांचा छळ. शहरातील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट सीईटीपीकडून सुरू असलेल्या दुर्लक्षाचा फटका आता थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर बसू लागला आहे. सीईटीपीशी संबंधित रस्त्यावरील पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज झाल्याने प्रक्रिया न झालेले सांडपाणी रस्त्यावर पसरत असून संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून व्यावसायिक, शालेय विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही पाईपलाईन लिकेजची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे. वारंवार तक्रारी करूनही सीईटीपी व्यवस्थापनाने दुरुस्तीची ठोस पावले उचललेली नाहीत. सांडपाणी रस्त्यावर साचल्याने रस्ते निसरडे बनले असून अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच या दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून ताप, डेंग्यू, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात प्रशासनाची भूमिकाही संतापजनक ठरत आहे. परिस्थितीची पाहणी करून तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना संबंधित विभाग केवळ आश्वासनांपुरतेच मर्यादित असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सीईटीपीकडील पाईपलाईन ही सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना तिच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची याबाबत प्रशासन स्पष्ट भूमिका घेत नसल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे. नागरिकांचा सवाल आहे की सीईटीपीचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची मूकसंमती यामुळेच हा छळ सहन करावा लागत आहे. वेळेत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला असून शहराच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.